हलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी मिक्स भाजी बनवली, वांग, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगाची रेसिपी आहे। या अगदी झटपट बनते। चला मग तुम्हाला याची रेसिपी पुढे दाखवते। ही रेसिपी मी कशी बनवली। अगदी साधी सिंपल सोप्यात सोपी बनणारी रेसिपी। सर्वात आधी मी कढई गरम करायला ठेवली गॅसवर। तेल गरम झालेले आहे, त्यात थोडं हिंग टाकले, कढीपत्ता, दोन कांदे बारीक कापून घेतलेले। कांदा लाल झाला आहे, त्याच्यामध्ये एक टमाटर बारीक कापून घेतलेले ते टाकून घेतले। आता मी याच्यामध्ये वांगे बारीक चिरून घेतलेत उभे, आणि उभे बटाटे बारीक कापून घेतलेत ते पाण्यात ठेवलेले। लसूण आणि अद्रक मी ठेचून घेतलेले खलबत्त्यामध्ये, ते त्याच्यामध्ये टाकून घेते। याच्यामध्ये मी काळा मसाला टाकते, धनिया पावडर, हळद, हे सगळं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। आता त्याच्यामध्ये मी बटाटे टाकलेत, वांगे बटाटे पाण्यातून काढून, आणि शेवगाच्या शेंगा पण धुवून त्याच्यामध्ये सोलून घेतलेले आहेत, धुवून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, आणि वरून मीठ टाकलेले आहे मी। आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून ठेवला होता मी, तो कूट टाकते मी अर्धी वाटी पण नाही, 4 चम्मचचे जे बारीक पोहे खातो चमच्याने, त्या चमच्याचे अंदाजने मी 4 चमचे, छोटी वाटी आहे म्हणजे अर्धी वाटी बोलले। आणि त्याच्यामध्ये मी 1 गिलास पाणी टाकणार आहे, पहिले थोडं पाणी टाकते, आणि बाकीचं उरलेलं पाणी मी आता सगळं टाकून देते गिलासातलं। आता सगळं मिक्स करून बारीक गॅस करून मी त्याच्यावर झाकण ठेवून दमायला ठेवते भाजी। आपण झाकण काढून बघितलं, आता भाजी कशी झाली बघायसाठी। मिक्स करून घ्यायची वापस हलवून। आता जेव्हा वापस मी झाकणी ठेवते, झाकणी उघडली वापस। आता आपण त्याच्यामधला बटाटा शिजलाय का, शेंगा शिजल्यात का बघायचं, चमच्याने असं दाबून बघायचं, 1 चमच्याने बटाटा। शेवगाच्या शेंगा पण चांगल्या दबल्यात, भाजी आपली तयार झालेली आहे। चला मग आता मी गॅस बंद करते। गॅस बंद केला मी, आणि त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते। आपली भाजी तयार झालेली आहे। जर माझी भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू, बाय।